नमस्कार कामगार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत घरकुल योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा एकदा आपल्या महाबीओसी या वेबसाईटने चालू केलेला आहे. पण या संदर्भात त्यांनी यावेळेस एक नवीन जी-आर जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी नवीन पात्रता, अपात्रता आणि कागदपत्र जोडलेले आहेत. जर बांधकाम कामगाराकडे ते संपूर्ण कागदपत्र असतील तरच त्याने तो फॉर्म उघडावा, असं त्यांनी सांगितलंय. आणि हा जी-आर जो आहे तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना आणि त्यामध्ये शहरी भागासाठी आहे. हा शहरी भागातील बांधकाम कामगारच हा फॉर्म भरू शकतात आणि तो फॉर्म मंजूर करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे. आता तुमचा प्रश्न असेल की बाबांनो, आम्ही गावामध्ये राहतो तर आम्हाला मिळेल का या योजनेचा लाभ? तर 100% मिळेल, पण त्या संदर्भातील अजून कुठलाही जी-आर आलेला नाही. सगळ्यात अगोदर शहरी भागातील कामगारांसाठी या जी-आर आलेला आहे आणि आजच्या या जी-आर मध्ये फक्त आणि फक्त शहरी भागातील कामगार कसा त्यांचा फॉर्म भरू शकतात याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे कामगार नोंदणीकृत आहेत, म्हणजे ज्यांचं ज्यांचं रिन्युअल चालू आहे आणि ते शहरी भागामध्ये राहतात, अशा कामगारांनी हा जो जी-आर आहे तो शेवटपर्यंत पहा. जर त्यांना या योजनेतून लाभ घ्यायची गरज पडली तर आता फक्त आणि फक्त 2 हप्त्यामध्ये संपले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी अपडेट आपल्याला सरकारकडून मिळालेली आहे. म्हणजेच 2 हप्त्यामध्येच जी काही त्यांची घरकुल योजनेची रक्कम असेल ती सगळी त्यांच्या खात्यात जमा होणार. यामध्ये प्रस्तावना आपल्या सरकारने कामगारांसाठी असा टाकलेला आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार या व्यवसायात काम करणारे, म्हणजेच बांधकाम कामगाराच्या व्यवसायामध्ये रिलेटेड, मग तुम्ही त्या ठिकाणी वॉचमॅन असो, पाणी मारणारा असो किंवा गवंडी काम करणारा असो किंवा बिगारी असो, कोणीही या बांधकाम कामगारच्या व्यवसायामध्ये येतं. अनेक कामगार रोजच्या किंवा रोजगाराच्या शोधात शहर क्षेत्रात स्थलांतर करतात. म्हणजे जे गावातील कामगार असतात ते शहरामध्ये येतात, तथापि त्यांना स्थिर निवासस्थानाचा अभाव भासतो. म्हणजे ते एकतर भाड्याने राहतात किंवा फुटपाथ वगैरे अशा ठिकाणी राहतात आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला किंवा कुटुंबातील जे लोक असतील त्यांना शिक्षण, आरोग्य, वस्ती अशा मूलभूत गरजांची अडचण निर्माण होते. आणि ही अडचण दूर करण्यासाठीच किंवा या पार्श्वभूमीवरच आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक मोठं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळ दिनांक 30/9/2025 रोजी झालेल्या बैठकीत शहर क्षेत्रातील नोंदणीकृत किंवा सक्रिय, म्हणजेच नोंदणीकृत याचा असा अर्थ असतो की रिन्युअल चालू आहे आणि सक्रिय याचा अर्थ असा असतो की जिवंत आहेत. आता तुम्ही म्हणता बाबांनो, एका योजनेसाठी तुम्ही आम्हाला मारायला निघाले, तर असं या ठिकाणी काहीच नाही. त्यांना सांगायचं 2018 मध्ये अशा काही केसेस आल्या होत्या. जे कामगार मृत पावले आहेत त्यांच्या नावाखाली देखील कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी एजंट असतील किंवा काही अधिकारी असतील यांनी बळकावला होता. त्यासाठी 2018 पासून हा सक्रिय शब्द वापरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. बांधकाम कामगार निवासासाठी प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य म्हणून घरकुल योजना सर्वप्रथम शहरी भागासाठी आहे. हा राबविण्याचा ठराव पारित केलेला आहे. आता गावाच्या भागामध्ये देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे, पण अजूनही त्यावरती काही निर्धारित जी-आर आलेला नाही. तो जी-आर जेव्हा येईल तो आल्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. त्यामुळे जर तुम्ही गावामध्ये राहत असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, की जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. सदर ठराव शासनाच्या विचारधारीत असून कामगारांच्या जीवनासाठी आहे. आता ही सगळी माहिती तर आपल्या काही कामाची नाही. आपण डायरेक्ट योजनेच्या आलेल्या नवीन अटी आणि शर्ती पाहूयात. पण कामगार मित्रांनो, जर तुम्ही या अटी आणि शर्ती पाळल्या नाहीत तर तुम्हाला मी लिहून देतो, तुम्हाला हा योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधीच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी घरकुलची योजना आहे तिचा लाभ मिळणार नाही. आणि तुम्ही जर या विरुद्ध काम केलं तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्यामुळे कामगाराने सगळ्यात अगोदर योजनेच्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच हा फॉर्म भरायचा आहे. आता या अटी आणि शर्ती काय आहेत आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया. आता एक एक मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हवे असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेला आणि ज्याची नोंदणी सक्रिय आहे असा बांधकाम कामगार योजनेत लाभार्थी असायला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला नोंदणीकृत आणि सक्रिय या 2 शब्दांचा अर्थ सांगितलाय. इच्छा करतो तुम्हाला समजलेला असेल. कळाला नसेल तर व्हिडिओ थोडासा मागं करून तुम्ही पुन्हा पाहू शकता. आता लाभार्थ्याने संबंधित प्राधिकृत सहाय्य
कामगार आयुक्त, जिल्हा कार्यालय किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे निमूनित अर्ज सादर करावा. म्हणजेच आता तुम्ही जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी, ज्या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुमचा अर्ज सादर करू शकता. त्यानंतर जिल्हा स्तरातील सहाय्यक कामगार आयुक्त या ठिकाणी देखील करू शकता. सदर योजनेअंतर्गत पात्र कामगारांना घर बांधणी किंवा घर खरेदी किंवा घराची दुरुस्ती करण्यासाठी शहरी भागामध्ये 2 लाख रुपये ते 2.5 लाख रुपयापर्यंतचे जे आर्थिक अनुदान आहे ते देण्यात येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की 2 लाख कोणाला मिळणार आणि 2.5 लाख कोणाला मिळणार. आता या ठिकाणी ज्यांचे जातीचा प्रवर्ग म्हणजेच कॅटेगरी वेगवेगळी असेल त्यांना या ठिकाणी या योजनेचा वर खाली लाभ राहू शकतो. जनरल जे ओपन आहेत त्यांना 2 लाख असू शकतो. SC ST OBC यांच्यासाठी 2.5 लाख रुपये इतका असू शकतो, असं तरी मला या नवीन सुधारित GR मध्ये वाटत आहे. अनुदानी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात ई-भरणा पद्धतीने जमा करण्यात येईल. म्हणजेच जो लाभार्थी असेल ज्याने या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्याच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीद्वारे ही रक्कम ऑटोमॅटिक पाठवली जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे महाडीबीटीवरती रक्कम तेव्हाच येते ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असतं. जर लिंक नसेल तर महाडीबीटीद्वारे तुम्हाला रक्कम मिळणार नाही आणि योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आपला आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. आता लाभार्थ्याने बांधकाम किंवा घर खरेदी करताना स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला आराखड्याचा प्लॅन वापरणे बंधनकारक राहील. म्हणजे जो बांधकाम कामगार असेल त्याला या ठिकाणी जो तो घर बांधणार आहे त्याचा प्लॅन फॉर्म भरताना अपलोड करणं किंवा त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करताना दाखवणं बंधनकारक केलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे योजनेअंतर्गत लोक घरकुल योजनेसाठी नाव भरतात आणि आलेल्या पैशामध्ये मुलाचं लग्न, मुलासाठी गाडी किंवा त्यांचे जे स्वप्न असतील ते पूर्ण करतात. पण मंडळाने काय ठरवलेलं आहे, घरकुलच्या पैशामध्ये घरकुल म्हणजे घरच झालं पाहिजे. आता योजनेचा लाभ एकाच कुटुंबास एकदाच दिला जाईल. म्हणजे एका रेशन कार्डसाठी एकदाच दिला जाईल अशी याचे बोलण्याचा माहिती आहे. लाभार्थ्याने घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरती किंवा या GR मध्ये जे कागदपत्र दिलेत ते सगळे कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्ही योजनेचा फॉर्म भरावा. आता जर तुमच्याकडे ते कागदपत्र नसतील तर तुम्ही कसा फॉर्म भरायचा याची अपडेट देखील किंवा याची माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा शेवट अत्यंत महत्त्वाचा आहे, कोणीही चुकू नका. आता कोणकोणते बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र राहतील सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेले कामगार यासाठी पात्र राहतील. त्यानंतर नोंदणी कमीत कमी 3 वर्ष सक्रिय असावी. म्हणजे जे बांधकाम कामगार 2024 मध्ये आलेत, 23 मध्ये आलेत असे कामगार योजनेसाठी पात्र राहणार नाही. जे बांधकाम कामगार ॲज अ बांधकाम कामगार म्हणून रजिस्टर आहेत 2023च्या अगोदरपासून आणि त्यांचं रिन्युअल त्या दिवसांपासून चालू आहे, म्हणजे त्यांचं रिन्युअल संपलं की ते रिन्युअल करत आहेत, असेच बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी पात्र राहतील. लाभार्थी शहर क्षेत्रातील महानगरपालिका नगरपालिका हद्दीत वास्तव करणारा असावा. आता मी तुम्हाला सांगितलंय हा शासन निर्णय फक्त आणि फक्त शहरी भागासाठी आलाय, गावी भागासाठी नाही. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका असणं गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावावर पक्क घर जर नोंदणीकृत असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही आणि लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेमध्ये पाहिजे. त्यानंतर अपात्रता काय आहे की ज्या लाभार्थ्याने पूर्वी महविभागाचा गृह अनुदानाचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे जर बांधकाम कामगाराने या अगोदर कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्याला आता पुन्हा लाभ दिला जाणार नाही. ज्या कामगाराकडे स्वतःच्या नावावर पक्क घर असेल त्याला देखील मिळणार नाही. त्यानंतर बनावटी कागदपत्र सादर करणाऱ्या कामगाराला देखील योजनेतून बाद करण्यात येईल. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं कामगार कार्ड लागेल, त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल. राहण्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही वीज बिल किंवा भाड्याचा करार किंवा राशन कार्ड देऊ शकता. त्यानंतर पासबुक लागणार आहे, ज्या ठिकाणी तुमचं बँक खातं आहे आणि बँक ही सरकारीच असायला पाहिजे. त्यानंतर घर बांधणीसाठी किंवा खरेदीसाठी तुमचा जो लेआउट असतो तो लेआउट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागेल आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला लागणार आहेत. आता निधी आणि कार्यवाही कशी असेल, या योजनेसाठी आवश्यक निधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात तुम्हाला मिळणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुमची शिफारस केली जाईल आणि तुमच्या खात्यात निधी पाठवला जाईल. अर्ज तपासणी, मंजुरी व देयक प्रक्रिया मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार पार पाडण्यात येईल.
आणि योजनेची संबंधित सर्व कामकाजाची नोंद ई पोर्टलवर ठेवावी अशी अपडेट आपल्या सरकारने दिलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल आणि फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल, त्यानंतर 2 ते 3 हप्त्यामध्ये तुमची जी रक्कम आहे ती बँक खात्यात जमा केली जाईल अशी या जी आर मधून माहिती आलेली आहे. आता कोणकोणते बांधकाम कामगार जे गावामधून आहेत ते व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आत्ताच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. कारण या व्हिडिओनंतर तोच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि तो तुम्हाला पाहायला मिळावा यासाठी सबस्क्राईब तर केलेलंच असावं.